महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक एप्स्टीन फाईल लॉन्च झाली। आता यामध्ये सगळे जवळपास सत्ताधारी, त्यामुळे कोण कोणाला कसं वाचवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर खासदार निलेश लंकेंपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यापर्यंतचे फोटो जे आहेत ते यामध्ये दिसून आलेले। त्यामुळे या पलीकडे जाऊन आणखी यामध्ये कोण कोण आहे हा प्रश्न आहे। सत्ताधारी विरोधक सोडा, राजकारण्यांचे खरे चेहरे यामागून समोर येऊ शकतात। केसरकर, एकनाथ शिंदे, अमित शहा, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आणि आणखी किती मोठं जाळं या भोंदू बाबाने आपल्या भोवती आखलंय आणि त्याचा शेवट कसा होऊ शकतो याचं भयानक वास्तव आज मी तुमच्या समोर मांडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटापर्यंत पाहायचा। नाशिक शहरामध्ये एका प्रख्यात अंक ज्योतिषाच्या रूपात फिरणाऱ्या व्यक्तीचा विकृत चेहरा समोर आलाय आणि त्यामुळे महाराष्ट्र हादरलाय। अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन खरात याला गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या गोविंदनगर येथील बंगल्यातून अटक केली आहे। भविष्य बदलण्याचे आमिष दाखवून उच्चभ्रू वर्तुळातील महिलांची वैयक्तिक अडचण सोडवण्याच्या बहाण्यानं तो त्यांचं लैंगिक शोषण करायचा। स्वतःला तो कॉस्मॉलॉजी तज्ञ आणि भविष्यतेचा वेध घेणारा म्हणून कॅप्टन अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 मार्चला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली। विषय इतका नाहीच, या पुढे खरा भाग आहे। एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने खरातला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणामुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। अशोक खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ते अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यात। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। रुपाली चाकणकरना वैष्णवी हगवणे प्रकरणात न्याय देऊ शकल्या ना संपदा मुंडे प्रकरणात। तेव्हापासूनच महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांना राहण्याचा अधिकार नाही असं बोललं जात होतं। मात्र दादांचा आशीर्वाद म्हणा किंवा मग रुपाली चाकणकरांची किमया म्हणा त्या पदावरती टिकून होत्या। सध्या एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत खरात याची सर्व बाजूंनी अधिक चौकशी आणि तपास सुरू असल्याचं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलंय। अशोक खरात यांच्या कुटुंबियांची आणि वकिलांची बाजू मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला, ती अद्याप मिळालेली नाहीये। आता नेमकी तक्रार काय आहे आणि अटक का झाली ते समजून घ्या। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्यासोबत घडलेला प्रकार हा 2019 ते 2025 या कालावधीत घडला। 2019 मध्ये कॅनडा कॉर्नर येथे अशोक खरातशी महिलेची ओळख झाली। अशोक खरातने आपल्याजवळ दैवी शक्ती असल्याचा दावा करत विश्वास महिलेचा जिंकला। पुढील काळात तिच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे आश्वासन त्याने दिले। त्यानुसार आपलं चांगलं होईल या दृष्टीने विधी करण्यासाठी खरात वारंवार त्या महिलेला कार्यालयात आणि काही ठिकाणी बोलावू लागला। महिलेच्या आयुष्यात थोडाफार बदल झाला तर ते याचंच फलित आहे असं तो सांगायचा। या सगळ्या प्रकरणादरम्यान महिलेचा 2021 ला ठरलेला साखरपुडा मोडला। त्यावेळी हे सगळं सुरळीत करण्यासाठी धीर देत 50,000 रुपये घेतले गेले आणि पुष्कराज खडा देत कल्याण करण्याचं आश्वासन दिलं असं तक्रारीत म्हटलं। यानंतर नोव्हेंबर 2022 ला अशोक खरातनं त्या महिलेला कार्यालयात बोलावले। प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिल्यानंतर महिलेला गुंगी आली। भीती दाखवत तिच्यावर तिथे अत्याचार केला असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। फिर्यादी महिलेचं लग्न व्हावं यासाठी ती आणि कुटुंबीय प्रयत्न करत होते। काही महिन्यांनंतर सगळं पुढे सुरळीत जमून आलं आणि त्या महिलेचं लग्न झालं। हे देखील माझ्यामुळे झाल्याचा दावा खरातनं त्यावेळी केला। पुन्हा संबंधित महिलेला लग्नानंतर आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले। त्याच पद्धतीने पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं तक्रारीत केला। पुढे अशोक खरातने महिलेला धमकी दिली, प्रियसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप, नवऱ्याचा मृत्यू अशी भीती दाखवली। अखेर महिलेनं सरकारवाडा पोलिसात धाव घेतली आणि फिर्याद दिली आणि हे प्रकरण पोलिसांसमोर आलं। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 17 मार्चला मध्यरात्री नाशिकमध्ये अटक केली। पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक पेन ड्राईव्ह जप्त केलाय। त्यात 56 ते 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज सापडले, तर इतर कागदपत्रे आणि पुरावे देखील पोलिसांनी गोळा केल्याचं सांगितलंय। अशोक खरातचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, निलेश लंके आणि रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। त्यामुळे राजकीय नेते मंडळींवरती विरोधक आणि सर्वसामान्य नेटकरी आता टीका करू लागले। काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की महिला आयोगाच्या अध्यक्षात जर भोंदू बाबाचे पाय धुताना दिसत असतील तर राज्यातील महिलांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची। खरातच्या पेनड्राईव्ह मध्ये 56 व्हिडिओ सापडले, हे धक्कादायक आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा खरात स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक म्हणून काम करतायत, खरातसाठी त्या छत्री धरून उभ्या असल्याचे फोटो आहेत। अशा माणसाला मदत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सत्ताधारी पक्षातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा कारवाईचे स्वागत केले। एकंदरीत जर आपण विचार करायचा जर ठरला तर इथे अजित पवारांच्या अपघाताबाबत सुद्धा कनेक्शन जोडले जाते। रोहित पवारांनी आजच ट्विट करत असा प्रश्न विचारलाय की चेक करा, 27 जानेवारीला हा कॅप्टन अशोक खरात अजित पवारांच्या बंगल्यावर तर गेला नव्हता ना। अशोक खरात
हे तेव्हाच करू शकतो जेव्हा अजित पवारांच्या जवळची कोणी व्यक्ती ही या खरातच्या संपर्कात असेल. आता देवगिरीपर्यंतचा ऍक्सेस जो आहे तो रुपाली चाकणकरांनीच अशोक खरातला दिला होता का, असाही प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय. दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा संपदा मुंडे प्रकरण असो, महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये काहीच केलं नाही. रुपाली चाकणकर फक्त दिखाव्यापुरत्याच त्या खुर्चीवर बसू नये, त्यामुळे तात्काळ त्यांना त्या पदावरून बाहेर करावं किंवा काढून टाकावं अशी मागणी महाराष्ट्रभरातून जोर धरते. आता अमित शहांपासून तर सुनील तटकरेंपासून तर अनेक मंत्र्यांपर्यंतचे फोटो या खरात सोबतचे समोर आले. आता निलंबित किंवा पदावरून काढून टाकायचं तर कुणाला काढून टाकायचं, आक्षेप घ्यायचा तर कुणावर घ्यायचा, कारवाई करायची तर कुणावर करायची, असे अनेक प्रश्न आहेत. पण या सगळ्यांमध्ये आता असं वाटायला लागलंय की 2026 ची जी भविष्यवाणी करण्यात आलेली होती त्या भविष्यवाणीनुसार ही सरकार खरोखर कोसळतंय की काय. असो, गुवाहाटी, सुरत, गोवा, भरत गोगावले असो, एकनाथ शिंदे असो, सगळेच जण जवळजवळ अघोरी पूजा करतात अशा चर्चा, आरोप वारंवार झाले. आता याच अघोरी पूजांमधून आणखी काय काय घडेल हे माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं, अख्खं सरकार बरखास्त झालं पाहिजे? आता नेमकं बोट कुणावर ठेवायचं हा प्रश्न मी तुमच्यावर सोडते. ठीक आहे, सरकार बरखास्त होणं किंवा सरकार पडणं ही खूप मोठी गोष्ट कदाचित मी बोलत असेल, पण मग याच्यामध्ये या प्रकरणामध्ये जे चेहरे समोर आलेत यातील आक्षेप कुणावर घ्यायचा, बोट कुणावर दाखवायचं आणि या सगळ्यांमध्ये कारवाई नेमकं कोण करणार? जय महाराष्ट्र.